संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. जास्त करून जे काही दिव्यांग बांधव आहेत आणि जे काही विधवा महिला असतील आणि वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, तर या सर्वांना एक महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची खुश खबर आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. बघा, डिसेंबरचा जो काही हप्ता आहे त्याचा शासन निर्णय अजून आला नाही आहे, तरीही आता हे जे अनुदान आहे हे आपल्याला आज आपल्या खात्यामध्ये पडणार आहे. आता हे कसे पडणार आहे, कशी काय आहे मोठी खुशखबरी, आणि डिसेंबरचा हप्ता की नोव्हेंबरचा हप्ता पडणार हेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, 2 महिन्यापासून आपले जे अनुदान आहे, जे काही पेन्शन आहे ते आपल्याला मिळालेलं नाही आहे, ज्यामध्ये की नोव्हेंबर महिन्याचं आणि डिसेंबर महिन्याचं. आता नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शनसाठी 2 महिने होत आले आहेत, तरीही ते अनुदान आपल्याला मिळालेलं नाही आहे. सर्व काही जे काही निराधार बांधव आहेत त्यांना हे अनुदान अतिशय गरजेचं असतं, आणि त्यांच्या ज्या काही गरजा असतील, ज्या काही त्यांचे दवाखान्याचं काम असेल, औषध गोळ्यांचं काम असेल आणि इतर काम असतील, तर या सर्वांसाठी हे जे अनुदान आहे खूप महत्त्वाचं राहते, आणि म्हणून ते अतिशय आतुरतेने या अनुदानाची किंवा या जे काही निधी असतो याची वाट बघत असतात. तर आता अशातच आपल्याला एक आनंदाची बातमी आलेली आहे की आज म्हणजेच की तुम्ही बघू शकता 1 तारीख आहे, जानेवारी आहे, नवीन महिना, नवीन वर्ष आहे, आणि या नवीन वर्षातच आजच्याच तारखेला आपल्याला जे हे काही अनुदान आहे हे आज मिळणार आहे. आता बघा, मी जे काही सांगतो कोणत्या बेसवर सांगतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर डिसेंबरचं आणि नोव्हेंबरचं या 2 महिन्यांचं जे काही अनुदान आहे ते राहिलेलं आहे, आणि नोव्हेंबरचा जो शासन निर्णय आला हा आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबरमध्येच आला होता, आणि त्यानंतर आणखीनही एक शासन निर्णय नोव्हेंबर महिन्याचाच तो आला होता. नोव्हेंबर महिन्यामध्ये असे 2 शासन निर्णय काढण्यात आले होते, आणि त्यानुसार आपलं जे काही अनुदान आहे हे टाकण्याससुद्धा सुरुवात झाली होती. आणि त्यामध्ये जे काही पेन्शन आहे, आपलं जे पेन्शन आहे ते अर्धवटच टाकले गेलं आहे. कमी जास्त 60 ते 70% लोकांना नोव्हेंबरचं अनुदान मिळालेलं नाही आहे. तर त्यानंतर अनुदान हे थकीतच राहिलं, आणि त्यानंतर डिसेंबरचा महिना आला, आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला डिसेंबरचं अनुदान मिळालं नाही, किंवा मग जे काही नोव्हेंबरचं अनुदान आहे ते सुद्धा मिळालेलं नाही आहे. तर मग आता आज हे अनुदान आपल्याला मिळणार आहे. हे मी कशावरून सांगतो तर बघा, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सर्व निराधार बांधवांना एक मी तुम्हाला दिलासादायक बातमीसुद्धा सांगणार आहे, आणि एक गोष्ट आणखीन सांगणार आहे की बघा, आज जर तुम्हाला हे अनुदान मिळालं नाही तर तुमच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे. आपल्या सर्वांवरच, जे काही निराधार बांधव आहेत आपल्या सर्वांवरच खूप मोठा अन्याय होणार आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जर आज सरकारनं दिवसभरामध्ये किंवा मग दुपारपासूनसुद्धा पैसे जर टाकण्यास सुरुवात केली तर असं समजायचं की सरकार आपल्यावर ध्यान आहे, सरकारचं आपल्याकडे त्यांचं लक्ष आहे. परंतु जर का आज अनुदान मिळाले नाही तर समजायचं की सरकार आपल्याकडे बघत नाही आहे, आपल्याकडे दुर्लक्षित आहे, आणि आपल्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनामध्ये दया नाही आहे असं समजून घ्यायचं. आता हे का सांगत आहे तर बघा, कालच लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये आहेत नोव्हेंबर महिन्याचे, हे कालच सर्व लाडक्या बहिणींना टाकण्यात आलेले आहे, आणि आजसुद्धा काही उरलेल्या बहिणी असतील तर त्यांना टाकण्यात येणार आहेत. तर म्हणजे ही सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याची जे काही अनुदान बाकी होतं लाडक्या बहिणींचं, जे काही त्यांचा निधी जो काही हप्ता बाकी होता तो त्यांना कालपासून मिळायला सुरुवात झाली आहे, आणि याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, आणि त्यामध्ये सर्व काही सांगितलेलं आहे. आता बघा, मॅसेजसुद्धा दाखवलेला आहे त्यामध्ये, कारण की आम्हाला स्वतःलासुद्धा ते पैसे आलेले आहेत. आता बघा, नोव्हेंबर महिन्याचे जे काही निधी आहे लाडक्या बहिणींचा तो कालपासून टाकण्यास सुरुवात झालेली आहे, आणि आजसुद्धा ज्या काही उरलेल्या बहिणी असतील त्यांना मिळणार आहे. आता बघा, निराधार योजनेमधील जे काही बांधव आहेत, तर त्यांना मग जे काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तो आज मिळणार आहे का? मग कारण की कालपासून इतर योजनांचे जे काही लाभ आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो मिळण्यास सुरुवात झाली आहे. मग आमच्या संजय गांधी निराधार योजनेलासुद्धा हा लाभ मिळायला पाहिजे. तर मग आज काल नाही मिळाला तर मग आजपासून टाकायला पाहिजे. तर असं जर होत असेल किंवा झालं असेल तर मग समजून जायचं की सरकार आपल्याकडे लक्ष देऊन आहे. आजपासून जर आपल्याला निधी हा जो मिळाला तर मग समजून जायचं, नाही मिळाला तर मग सरकार आपल्याकडे कुठल्याही प्रकारे बघत नाही आहे, दुर्लक्ष करत आहे. आणि एक गोष्ट आणखीन सांगतो की
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जे काही निराधार बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये आम्ही अशी व्यवस्था केली आहे की त्यांच्या खात्यामध्ये हे जे काही पेन्शन आहे, निधी आहे, तो जाणार आहे. म्हणजेच की आज 1 तारीख आहे मग आणि जानेवारीचा महिना आहे, नवीन वर्ष आहे, तर होऊ शकते सरकार आजपासून आपल्या खात्यामध्ये हे जे काही निधी राहिलेला असेल, नोव्हेंबर महिन्याचा असेल, डिसेंबर महिन्याचा, तो टाकणार आहे. नाही डिसेंबरचा टाकला तरी नोव्हेंबरचे जे काही उरलेले आहेत ते आता या दिवशी टाकायला पाहिजे. बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे यामध्ये सरकारसुद्धा सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतं आणि ते सुद्धा त्यांची एक स्कीम आहे. आणि संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा जे काही अनुदानित 1500 रुपये मिळतात ते सुद्धा सरकार सर्व लाभार्थ्यांना देत असते. तर म्हणजे ह्या दोन्ही ज्या स्कीम आहेत किंवा मग योजना आहेत ह्या सरकारच्या योजना आहेत आणि यामध्ये सरकार त्यांना जे काही पैसे देत असतं, जे काही अनुदान देत असतं, तर ते अनुदान असे जे काही निवडणुकींचा जो काळ असतो त्यामध्ये जे काही आचारसंहिता लागलेली असते त्या आचारसंहितेच्या काळामध्ये हे अनुदान देण्यास मनाई असते. कारण की हे जे असतात हे सरकार फ्रीमध्ये जे काही अनुदान आहे ते देत असतं सर्वांना आणि त्यामुळेच यावर थोडीशी पाबंदी असते. आणि म्हणून या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्याचं थोडं थकबाकी झालेलं होतं आणि यामध्ये आता थोडी ढील देण्यात आली आहे की काय, कालपासून लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झाली आहे. काहींच्या खात्यामध्ये पडले नसतील तरी आज त्यांच्या खात्यामध्ये ते येणार आहेत. आता बघा, या दिवसांची 2 दिवसामध्ये जे काही पैसे लाडक्या बहिणींना पडत आहेत, तर आता मग संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही नोव्हेंबरचा हप्ता आहे त्याचासुद्धा शासन निर्णय निघालेला आहे अगोदरच आणि त्याचे अर्धवट पैसेसुद्धा टाकण्यात आले आहेत. तर मग बाकी उरलेले पैसे जे काय आहेत ते मग कालपासूनच यायला पाहिजे होते. मग काल आले असतील कुणाला तर नक्की कमेंट्स करा किंवा नाही आले असतील तर मग तरी कमेंट्स करा. आणि आज जर आले तर नक्की कमेंट्स करून सांगा, कारण की आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि 2 गोष्टींमुळे महत्त्वाचा आहे. कारण की काल लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले आहेत, म्हणजेच की आचारसंहितेमध्ये कुठेतरी ढील देण्यात आली आहे, म्हणून आज हे पैसे येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जे काही आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे स्पष्ट की सर्व निराधार बांधवांच्यासाठी आम्ही अशी व्यवस्था केली आहे की त्यांचे जे काही अनुदान निधी आहे तो प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर मग अशामध्येच आता आज 1 तारीख आहे आणि नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा आहे. तर होऊ शकते की सरकार आज सर्व निराधार बांधवांचे जे काही पैसे राहिलेले आहेत, थकीत राहिलेले आहेत, नोव्हेंबर महिन्याचे, नाही डिसेंबरचे दिले तरी पण नोव्हेंबर महिन्याचे तरी आज पडणार आहेत. अतिशय आनंदाची बातमी आहे. आणि तुम्हाला जर हे अनुदान किंवा जे काही पैसे आहे हे आले तर नक्की कमेंट्स करून सांगा. आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, मी जे काय बोलत आहे, जे काय म्हणत आहे ते बरोबर आहे का, तर याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.